कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या या आजच्या जाहीर सभेकरता उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनीलजी तटकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व या तालुक्याचे नेते सुधाकरजी घारे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीनजी सावंत, ज्येष्ठ नेते बंधुजी पाटील, भरतभाई भगत, भगवान शेठ भुईर, महिलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, आज कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर सभा होते. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या माध्यमातून आज ही परिवर्तन विकास आघाडी स्थापन झालेली आहे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या तालुक्यामध्ये अनेक विकासाची कामं केलेली आहेत. 25 वर्ष काही मधला काळ सोडला तर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका इथे अस्तित्वात होती आणि म्हणून उद्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज परिवर्तन विकास आघाडीच्या मातून वेगळ्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला आपण सामोरे जातो आहे आणि म्हणून मी कर्जतमधील सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती करणार आहे का गेली 25-30 वर्षाच्या कालावधीमध्ये जो कर्जतमध्ये जो विकास झाला आहे तो माननीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये झालेला आहे आणि म्हणून साहेब हा आपला कर्जत तालुका, तो तालुका असेल, शहर असेल, हा मतदारसंघ आपल्यावर सातत्याने प्रेम करत आलेला आहे. 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि आपल्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये, या तालुक्यामध्ये अनेकांनी तुमच्या नेतृत्वाखाली कामाला सुरुवात केली. 99चा निवडणुकीचा विधानसभा असेल, 2004 असेल, 2007 असेल, या सर्व निवडणुकांमध्ये आपल्या नेतृत्वाखाली हा इथे विकासाची कामं करायला सुरुवात केली आणि म्हणून या सर्व परिस्थितीमध्ये गेल्या 25 वर्षामध्ये कर्जत नगर परिषदेची इमारत असेल, रस्ते असतील, हा कर्जत शहरामध्ये ही उल्हास नदीच्या धोक्याने अनेक हा खालचा भाग म्हटला तर या परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होती. परंतु साहेब आपण जलसंपदा खात्याचे मंत्री झालात आणि त्यावेळेला जो आपला पाई पूल आहे दहिवलीचा जोडणारा तो आपण नव्याने मंजूर करून त्या आज आपली सभा होते या पाठीमागच्या भागापासून ते त्या पुलापर्यंत आपण संरक्षण भिंत बांधली आणि कर्जत शहराचा जो पुरापासून असलेला धोका आपल्या माध्यमातून त्या काळामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला. कर्जत शहरामध्ये त्या काळामध्ये विजेच्या बाबतीतला प्रश्न निर्माण होता, तोही सोडवण्याचा आपल्या माध्यमातून त्या काळामध्ये प्रयत्न झाले. आज साहेब आज आम्ही व्यापाऱ्यांची बैठक घेतली, अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत या शहरामध्ये. व्यापारी आता आपली जी सभा होते या परिसरामध्ये कर्जत शहरामध्ये आज लोड शेडिंगचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज पाण्याचा प्रश्न फार मोठा निर्माण झालेला आहे. साहेब गेल्या 25-30 वर्षापूर्वी कर्जत नगर परिषदेची पेंच नदीवरची पाणी योजना आपण त्या काळामध्ये मंजूर करण्यामध्ये आपला सर्वात मोठा हातभार त्या काळामध्ये होता आणि म्हणून आत्ता वाढलेलं कर्जतचं नागरीकरण हे पाहता ती पाणी योजना फार कमी पडते. गेल्या 5-7 वर्षामध्ये आपल्या माध्यमातून इथे कामं होऊ शकली नाहीत कारण जनतेने इथे वेगळ्या पद्धतीच्या माणसाला इथे निवडून दिलं, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्जत शहरामधले रस्ते असतील, आज श्रीराम पुलावरचा प्रश्न फार निर्माण झालेला आहे. 4 फाट्यावरची ट्रॅफिक असेल, श्रीराम पुलावरची ट्रॅफिक असेल, कुठल्याही प्रकारचं नियोजन या शहरामध्ये येण्या जाण्याच्या दृष्टिकोनातून राहिलेलं नाही आणि म्हणून मी कर्जतमधल्या नागरिकांना एक विनंती करणार आहे की जसं सातत्याने गेले 25-30 वर्ष तटकरे साहेबांवरती आपण प्रेम केलं, या निवडणुकीमध्ये तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात असताना आमचे नेते सुधाकर घारे आणि शिवसेनेचे नेते नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन विकास आघाडी आज आपल्यासमोर जात आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थीचा विकास साध्य करायचा असेल आणि शहरातले प्रश्न सोडवायचे असतील तर परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमती पुष्पाताई दगडे या 3 वेळच्या नगरसेविका आहेत आणि त्यांना या कामातला पूर्ण अभ्यास आहे.
त्याचप्रमाणे नगरसेवक पदाला असलेले आमचे सर्व उमेदवार यांना पुढच्या निवडणुकीमध्ये आपण घड्याळ आणि मशाल आणि एक रिक्षा या चिन्हावर आपण मतदान करून निवडून द्यावं हीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.